मुझे लगता है कि लोकसभा में कुछ हम लोग कार्यकर्ता के तौर पर मैं ऐसा मानता हूँ थोड़े ओवर कॉन्फिडेंट। या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे। आपण भारतीय जनता पक्षामध्ये पक्षामध्ये निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारला मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी। मी जेव्हा हे सांगितलं त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही। देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही, हा लढणारा व्यक्ती है। हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल। अगर एक है आता एक राहिलो तर सेफ राहू। मराठा समाज हमारे साथ था, है और रहेगा। ओबीसी समाज हमारे साथ था, है और रहेगा। सारे समाज आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत। आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू, तो चक्रव्यूह तुटलेला आहे। पुढे सांगतो की पुन्हा येईल याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी।